नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण भारताचा भूगोलाचा जो जुना बुक आहे त्यातून आपण भारताचा भूगोल अभ्यासणार आहोत, कारण यातून बरेचसे प्रश्न आपले कव्हर होत असतात। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। भारताच्या भूगोलाचा पहिला धडा आहे 10व्या वर्गाचा, भारतातील प्राकृतिक विभाग, ज्यामध्ये त्यांनी स्थान व विस्तार, सभोवतालचे राष्ट्र, प्रदेश निश्चितीची प्रक्रिया आणि प्राकृतिक विभाग असं सर्व वर्णन केलेलं आहे। भारताचे स्थान आणि विस्तार सांगत असताना हा मॅप या बुकमध्ये आहे। भारत हा लोकशाही प्रधान देश आहे। प्रशासनाच्या सोयीसाठी आणि प्रादेशिक विकासासाठी त्यांची 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशात विभागणी केली आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे। त्याखालोखाल मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रमांक 3रा लागतो, तर गोवा सर्वात लहान राज्य आहे। स्थान आणि विस्तार सांगत असताना त्यांनी भारताचे स्थान उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे। ते आशिया खंडात दक्षिण भागात मध्यवर्ती आहे। कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जाते। त्याचबरोबर भारताच्या मुख्य भूप्रदेशाचा अक्षवृत्तीय विस्तार हा 8°4'28" उत्तर ते 37°6'53" उत्तर आहे। याचप्रमाणे त्यांचा एकूण अक्षवृत्तीय विस्तार हा 29°2'25" इतका आहे। त्याचबरोबर भारताचे दक्षिण टोक हे 6°45' उत्तर अक्षवृत्तावर असून ते इंदिरा पॉइंट या नावाने ओळखले जाते। ते भारताच्या मुख्य भूप्रदेशापासून दूर असलेल्या निकोबार बेटावर आहे। अक्षवृत्ताचा विस्तार चा प्रभाव पर्जन्य, तापमान आणि दिवस-रात्रीच्या कालावधीवर पडतो। त्याचबरोबर कन्याकुमारी जवळ सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान दिवस यांच्यातील फरक सुमारे 45 मिनिटांचा आहे, तर हाच फरक लडाख आणि प्रदेशातील लेह येथील सुमारे 4 तासांचा आहे, असं सांगितलेलं आहे। दुसऱ्या पेजवर या पुस्तकाच्या भारताचा रेखावृत्तीय विस्तार, जो की 68°7'33" पूर्व ते 97°24'47" पूर्व असा आहे। याचप्रमाणे त्याचा रेखावृत्तीय विस्तार हा 29°17'14" असा आहे। एकूण रेखावृत्तीय विस्तारामुळे स्थानिक वेळेत बदल, त्याचबरोबर सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा ठरतात। पूर्वेला अरुणाचल प्रदेशातील केव्हिथू गाव आणि पश्चिमेला गुजरातमधील सर खाडीजवळील घुवर मोठा येथील सूर्योदयातील वेळेचे फरक ही सुमारे 116 मिनिटे आहे। अहमदाबादजवळून जाणाऱ्या 32.5° रेखावृत्त हे आपले प्रमाण वेळ रेखावृत्त आहे। भारताची वेळ ही अलाहाबादच्या स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे। हिंदी महासागरात हा जगातील एकमेव असा महासागर आहे की ज्याचे नाव एका देशाच्या नावावरून ठेवलेले आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा 7व्या क्रमांकाचा मोठा देश आहे। त्याचे क्षेत्रफळ एकूण 32,87,263 चौरस किमी आहे। गुजरातच्या पश्चिमेकडील टोकापासून अरुणाचल प्रदेशच्या पूर्वेकडील टोकापर्यंतचे अंतर हे 2,933 किलोमीटर आहे, तर काश्मीरच्या उत्तर टोकापासून मुख्य भूमीच्या दक्षिण टोकापर्यंत 3,214 किलोमीटर एवढं अंतर भारताचं आहे। भारताच्या भूसीमा सुमारे 15,200 किमी लांबीच्या आहेत, तर सागरी किनारा सुमारे 7,517 किमी लांबीच्या आहेत। त्याचबरोबर हा एक मॅप दिलेला आहे, ज्यामध्ये दिशा, त्याचबरोबर तेथील म्हणजे शेवटचं स्थान दिले आहे आणि ते कुठल्या राज्यात आहेत
हे पण दिले. उत्तरेकडचं शेवटचं स्थान आहे दबदार, जे जम्मू काश्मीरमध्ये आहे. पूर्वेकडलं किबिथू हे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. तर दक्षिणेकडलं कन्याकुमारी मुख्य भूमीचं तमिळनाडूमध्ये आहे. आणि मुख्य भूमीला सोडून जे निकोबार बेटावर आहे ते दक्षिण पॉईंट निकोबार बेटावरील सुद्धा पॉईंट आऊट केलेला आहे. आणि त्याचनंतर पश्चिमेकडील घोर मोठा हे गुजरातमधील आहे. सर्वात उंच शिखर हे केटू आहे. माउंट गॉडविन ऑस्टिन जे काराकोरम रांगेत आहे, ज्याची उंची आहे 8611 आणि भूभागावरील खोल बिंदू कट्टुनाद 2.2 मीटर हे केरळमधील आहे. ही खूप महत्त्वाची माहिती या मॅपमध्ये त्यांनी दिलेली आहे, त्यामुळं हे मॅपसुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतरच्या पेजवर आपल्याला भूसीमा दिलेले आहेत. पहिलं आहे पाकिस्तान, ज्याची भूसीमा गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर इत्यादी राज्यांना लागते, जी 22% इतकी लांबीची आहे. त्यानंतर दुसरं आहे अफगाणिस्तान, जिची सीमा फक्त जम्मू आणि काश्मीरला लागते, जी 0.70% एवढी आहे. त्यानंतर चीन आहे, जिची सीमा जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश अशा विविध राज्यांना लागून ती 23% इतकी आहे. त्यानंतर नेपाळची सीमा उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम इत्यादी राज्यांना लागते. त्यानंतर आहे भूतानची सीमा सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश इत्यादी राज्यांना 4.50 इतकी लागते. त्यानंतर म्यानमार आहे. म्यानमार देशाची सीमा अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम या देशांना लागते. त्यानंतर बांगलादेश. आता बांगलादेशाची सीमा ही सर्वात जास्त सीमा 27% लागते, जी की पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या राज्यांना लागत असते. त्यानंतर सागरी सीमा भारताच्या पश्चिम आणि नैऋत्य दिशेला अरबी समुद्र आहे, तर पूर्व आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर आहे, दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कन्याकुमारी आहे. श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये मन्नारचे अखात आणि पाल्सची अरुंद समुद्रधुनी आहे. भारताच्या सागरी सरहद पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव्ज, इंडोनेशिया, बांगलादेश आणि म्यानमार या देशाच्या सागरी सीमेशी संलग्न आहेत. यानंतर भारताचं भूविज्ञान किंवा भूवैज्ञानिक प्रक्रियेचे परिणाम भारतावर काय झालेले आहेत, तर भारताची सध्याची जी प्राकृतिक रचना आहे ही एक मोठ्या भूवैज्ञानिक प्रक्रियेचा परिणाम आहे. आणि भारत हा वैविध्यपूर्ण भूवैज्ञानिक आणि वैशिष्ट्यदृष्ट्या तसेच विविध खनिजांसाठी प्रसिद्ध आहे. भारताचे प्राकृतिकदृष्ट्या सर्वसाधारण 3 भाग पडतात, ज्यामध्ये आपण सांगू शकतो की हिमालयन पर्वतरांगा, उत्तरेकडील मैदान आणि द्वीपकल्पीय पठार. यानंतर या पुस्तकातला सर्वात महत्त्वाचा भाग, ज्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो, तो म्हणजे सुरुवातीच्या काळात सर्व प्रदेशाचे एकत्र वैश्विक महाखंड होते. ते पॅन्जिया नावाने ओळखले जात होते. बहुधा हा महाखंड 33 सागरामुळे उत्तर लॉरेशिया म्हणजे ज्यामध्ये युरेशिया प्लस उत्तर अमेरिका होते आणि दक्षिण गोंडवाना प्रदेश म्हणून विभागला गेला होता. गोंडवाना हा एक मोठा भूभाग होता. त्यात दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत द्वीपकल्प आणि ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका यांचा समावेश होता. पृथ्वीच्या अंतर्गत भागातील ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे भूकवचाचे विभाजन झाले. गोंडवाना भूभागापासून अलग झालेल्या इंडो-ऑस्ट्रेलियन भूपट्ट उत्तरेकडे वाहत जाताना त्याची युरेशियन व मोठ्या भूपट्टाशी टक्कर झाली. या टक्करीमुळे 33
सागराच्या तळाशी तयार झालेल्या गाळाचे खडक वळीच्या घडीच्या रूपाने वर आले व ते हिमालय पर्वताची निर्मिती झाली. हिमालयाचा भूभाग इतर विभागाच्या तुलनेने नवीन आहे. तो अस्थिर आहे. त्यामध्ये उच्च शिखरे, खोल दऱ्या आणि वेगाने वाहणाऱ्या नद्या आहेत. काळाच्या ओघात नव्याने उचललेला हिमाचल आणि प्राचीन द्वीपकल्प यांच्यातील खोलगट भाग उत्तरेकडील हिमालयातून व दक्षिणेकडील द्वीपकल्पीय पठाराहून वाहणाऱ्या नद्यांच्या गाळामुळे हळूहळू भरला. मोठ्या प्रमाणात गाळाच्या संचयनामुळे होणाऱ्या भारताच्या उत्तरेकडील विस्तृत मैदान निर्माण झाले. भूवैज्ञानिकदृष्ट्या द्वीपकल्पीय पठार हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन आणि सर्वात स्थिर भूभाग आहे. ते पठार मुख्यतः अग्निज आणि रूपांतरित खडकाने बनलेले आहे. त्यावर कमी उताराच्या टेकड्या, रुंद दऱ्या आहेत. इंडो-ऑस्ट्रेलियन भूपट्टाच्या उत्तर दिशेकडे सरकल्यामुळे भारतातील उपखंड आकार आणि स्थान बदलत राहिले. या भूपट्टाच्या हालचालीमुळे भूकवचावर ताण पडला. त्यामुळे वळया पडणे, प्रस्तरभंग आणि ज्वालामुखी इत्यादी क्रिया घडल्या. ज्वालामुखीच्या क्रियेतून अंदमान आणि निकोबार बेटे हिमालयाच्या निर्मितीबरोबरच तयार झाली असावीत असे मानले जाते. भूवैज्ञानिक घडामोडींशिवाय अपक्षय, अपक्षरण, निक्षेपण यांसारख्या प्रक्रिया प्राकृतिक रचनेत उंच सकलपणा निर्माण झाला आहे. आपल्या देशात पृथ्वीवरील सर्व प्रमुख प्राकृतिक वैशिष्ट्ये आढळतात, जसं की पर्वत, मैदाने, वाळवंट पठारे आणि बेटे इत्यादी. भूअंतर्गत भागातील सतत होणाऱ्या हालचालीमुळे हिमालयाची उंची अद्यापही वाढत आहे. पठारी प्रदेश हा सर्वात प्राचीन भाग आहे आणि सर्व भूवैज्ञानिक घडामोडींचे केंद्रस्थान आहे. त्यामध्ये भारत आजूबाजूच्या अनेक घडामोडी झाल्या. पठारावरील सर्वाधिक जुने पतिताश्म आणि कामाश्म खडक अरवली पर्वतरांगेत सापडतात. गोंडवाना प्रदेश पासून वेगळे होण्यापूर्वी आणि वहन होण्यापूर्वी तो दक्षिणेकडील मोठा भूभाग चा एक मोठा भाग होता. ही सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कारण यावरच आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो.